राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काळी गुढी उभारून निषेध करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन महायुतीने दिलं होतं। त्यांच्या जाहीरनाम्यात ही तशी घोषणा केली होती। त्यामुळेच इच्छा नसतानाही राज्यातील शेतकऱ्यांनी भरभरून मते दिली। मात्र सत्तेवर आल्यावर कर्जमाफीची घोषणाच विसरून गेले। नुकत्याच झालेल्या उन्हाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीरच करून टाकलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्य नाही, सर्वांनी कर्जे भरावीत, म्हणजेच ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे। तसेच महिलांनाही 2100 रुपये देणार म्हणून घोषित केलं। आता 1500 रुपयेही काढून घेण्याची भाषा सुरू आहे। त्या फसव्या सरकारच्या निषेधार्थ काळी गुढी उभारून निषेध केलाय। त्यांच्या नावाने निषेधाच्या घोषणा दिल्या। यापुढे कर्जमाफीसाठी रस्त्यावरची लढाई लढू असा इशाराही त्यांनी दिलाय। यावेळी खराडे यांच्यासह भरत चौगुले, प्रकाश मिरजकर, अजित हळिंगळे, तानाजी चव्हाण, संजय बेले, संदीप राजोबा, सर्जेराव पवार, बाबासाहेब संदे, आप्पासाहेब पाटील, बाबासाहेब पाचोरे, शशिकांत पाटील, विजयकुमार पाटील, सुरेश पाचीबारे आदींसह शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना 2100 रुपये मानधन देतो या जोरावरतीच विधानसभेमध्ये महायुती सरकार पाशवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं। मात्र सत्तेवर आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे, महिलांच्या मुळावर उठलेलं आहे। महिलांना 2100 रुपये देणार नाही याची घोषणा त्यांनी नुकतीच केलेली आहे। त्याचबरोबर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनीही शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी देता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे। याचाच अर्थ महिलांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांना गंडवण्याचा धंदा या महायुती सरकारच्या वतीनं सुरू आहे। त्याचा निषेध म्हणून आज राज्यभरामध्ये आम्ही काळ्या गुढ्या उभा करून हा सरकारचा निषेध करतोय, सरकारचा धिक्कार करतोय। कारण शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे। त्यामुळं यापुढच्या काळात जर सरकारनं कर्जमाफी केली नाही तर प्रचंड असं जनआंदोलन आम्ही उभा करू, रस्त्यावर उतरू। आज आम्ही काळ्या गुढ्या उभारलेल्या आहेत। यापुढच्या काळात हातात बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल, मात्र कर्जमाफी पदरात पाडून आम्ही घेणार आहे।